का हो दवाखान्यात? हाव ताई चालली दवाखान्यात. मी म्हणजे विचारतो डॉक्टरले काय झालं काय नाही झालं तर मग डॉक्टर सांगतेस तुले नाही. हाव ना ताई तसंच करणार. मग आले नाही काय? येते ना. फोन केला होता त्यांना. येतो म्हणे. ये म्हणे घराच्या बाहेरच. पटकन चालले जाऊ म्हणे. हाव काय ठीक आहे ना चांगलं आहे मग. काय आता गाडी चालले की बाईक आणली त्याची योगेशची? नाही ताई योगेशची बाईक आणली यांनी. मग त्याच्या बाईकवर चाललं जाऊ. हाव बरोबर आहे ना चांगली गोष्ट आहे. पटकन जाणं होते आणि पटकन येणं होते. कुठं चालली का तिकडे बहिणींच्या घरी? नाही ताई फक्त हॉस्पिटलमध्येच जाते ना. पहिले दवाखान्यात जाऊन येते. काही जात नाही मी तिच्या घरी. मग अजून काय झालं काय नाही झालं मग विचारत राहीन. नाही तरी आता डॉक्टर काय म्हणते काही नाही पाहतो मग. आणि यांनी नंतर दुपारून डेअरीवर जावं लागते ना. काकूच्या घरी पाहुणे येते. मग योगेश काय घरीच राहीन. डेअरीवर काही येणार नाही. हाव का पाहुणे येते का काकूच्या घरी? हाव ना काकूच्या घरी पाहुणे येते ना. ते लग्नाच्या गोष्टी बोलायला. हाव काय चांगलं आहे मग. नाश्ता बिस्टा केला की नाही? केला ना नाश्ता केला. मग स्वयंपाक करू का तुया? नाही ताई मी स्वयंपाक केला डब्बा घेऊन घेतला. अजून किती वेळ होते काय होते म्हणून. हाव काय चांगलं झालं मग. ठीक आहे मग ताई आले आता हे मी जातो. हाव जाय ना. बरं झालं काल काकू आल्या डॉक्टर जर जा म्हणून सांगितलं तर बरं झालं. नाही का नंतर आपल्याला माहीतच नाही पडते एवढी मोठी गोष्ट. हाव आता काय करतो. हाव तुम्हाला खुशी नाही झाली वाटते? झाली ना व मला तर लय खुशी झाली. मला तर असं वाटते तुला नाही झाली. नाही हो झाली ना मला खुशी. मला लय चांगलं वाटायला लागून गेला आता. बरं झालं आपण किती दिवस झाले त्या डॉक्टरचं जातोय आणि तो नेमंदी सांगतच नव्हता. बरं झालं या डॉक्टरचं आलो तो. आता मस्त काळजी घे तब्येतीची. नेमंदी खाय पे मस्त राह. कोण्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. हाव मला आता बरं वाटायला लागलं. आणि हा मित्रांनो गुड न्यूज आहे आमच्या घरी. आता मी एवढ्या दिवसापासून त्या डॉक्टरचं जाऊन राहिली. तो काही नाही तापाच्या आणि सर्दीच्या गोळ्या देत होता. आणि होऊन जाईन असं होऊन जाईन तसं होऊन जाईन करत होता. आता हे मॅडम जो आले ब्लड गिट चेक केलं तर मॅमने सांगितलं की गुड न्यूज आहे म्हणून आमच्या घरी. आणि सोनोग्राफी केली चांगली आहे आता. काही नाही 2 महिने झाले आता मला. आणि चाल मग आता घरी जाऊ. फळं गिळं घेऊ आणि औषधी घ्यायची राहिली तर मग घेऊन घेऊ आता. हाव चला ना. चाल आता घरी जाताना पेढे गिडे घेऊन घेऊ. दादा वहिनी देऊ आपण. हाव ताईले देऊ ना पेढे. चाल मग उशीर होतोय अजून मला जावं लागते डेअरीवर जावं लागन. लय उशीर झाला पहिलेच तो. हाव चलतो ना. झालं का हो चहा पाण्याचं सगळं रेडी ठेवलं ना तुला? आणि नाश्त्याचंही बनवायचं रेडी ठेवलं ना? हाव ठेवलं ना. सगळंच रेडी आहे. कांदाही कापून ठेवलाय मिरची कापून ठेवल्या. सगळंच रेडी ठेवलंय मी. योगेश आला की नाही? आला होतो मग असे झाला तयारी करतो म्हणे आणि मग येतो खाली. किती वेळा येऊन आले? 5-10 मिनिटं लागते त्यांनी आले. हाव काय ठीक आहे ना. तू गल्लाचं गिलास भरून ठेव. हाव ठेवतो ना. काय वेळ लागते 2 मिनिटात ताण नव्हते. घेऊन ये ना मग बंच तू ये. हाव आणतो ना. या भाऊ राम राम बसा. राम राम. राम राम. काय म्हणते कसं चालू आहे सगळं? चांगलं चालू आहे बा मस्त आहे. तुमचं सांगा कसं चालू आहे सध्या निवडणूकचं? चालू आहे सध्या निवडणूकचे कामं चालू आहे सध्या. आता सध्या हेच आहे निवडणूकचं. तेही काम जरुरी आहे आणि लग्नाचंही काम जरुरी आहे. हाव ना बरोबर आहे ना. दोघं काम एकच हातात आले नाही. हाव ना आता जमलं तर काय करून घ्यायचं करून टाकायचं. चला ना मग हॉल पाहायला चालतं ना. चालत नाही का हॉल पाहिले? मी म्हणतो चहा पाणी नाश्ता गिष्टा घ्या. मग तिकडे हॉल पाहायला गेलो की मग तिकडे जाता येते घरी नाही काय? ठीक आहे ना मग चालले जाऊ म्हणजे तिकडे घरी जाता येते. आलं नाही का बोलायले? बोलवलं नाही का कोणाले बोलायसाठी? नाही बा आपणच ठरवायचं आहे तर मग दुसऱ्याला कायले त्रास द्यायचा विनाकारण. आणि मग दुसऱ्याला बोलवलं की ते त्यांचं सांगते असं करा तसं करा. त्यापेक्षा कसं आपल्या बजेटमध्ये जे असते ते करावं आपण नाही काय? 4 लोकांना बोलवणं मग ते त्यांचं ऐकणं मग विनाकारणचं 4 गोष्टी जास्त वाढून जातात. त्या कारण मी म्हटलं की आपण दोघं आपसात बोलून घेऊ. म्हटलं काय आहे तर काही नाही तर कसं करायचं काय करायचं नाही काय? जास्त पैसेही नाश करून काही उपयोग नाही ना. त्यापेक्षा कमी पैसे नाश केले तर बरं राहते मग. हाव ना विनाकारणचं किती तामझाम करते. करायचं लोक ना थोडक्यातच करायचं. जास्त कुठे हे करत बसायचं. मग खायचे जास्त पदार्थ बनवले तर लोक खात नाही वाया घालते निवड. किती वाया जाते जेवणाती. अन्नाचा सगळा नासोडा करते लोक. खात नाही घेत नाही घेऊन बसते फक्त ताटांमध्ये. हाव ना मला काही पटत नाही ते. पहिले मस्त होतं पंक्तीमध्ये जेवण करणं नेमबंदी जेवढं लागते तेवढं घेता येते. आता तर ताटाप्रमाणे जेवण असते आणि लोक घेतात मार. खात नाही पीत नाही सारा नासोडाच घालते. आता 4 दिवसाच्या पहिले एका लग्नात गेलो होतो ना. मार तिथं एवढे पदार्थ की लोक एकच घास खाल्लं बाकी ताट्यामधलं पडू दिलं तसंच वाया घातलं निवड. एवढे पैसे नाश करायची काही जरूरत आहे का बरं? कमायला किती वेळ लागते? हा बरोबर आहे तुमचं. पण कसं लोक करते आपल्याला करावं लागते. नाही तर लोक म्हणते यांची कंडिशन नव्हती का असं नाही होतं का तसं नाही होतं काय? लोकांची कशी विचार आहे सध्या. हाव ना तसंच आहे. नुसतं दिखाव्याची दुनिया आहे सध्या. जवाई कुठं गेले? आहे ना वरता येतेस तू. राम 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 राम. राम 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 राम. बसा ना. हा बसतो ना. मग कपडे घ्यायचं ठरलं का त्या दिवशी घ्यायचं तर? काही नाही मी पोरगी ते 15 तारखेले. मग चालले जाऊ 16 तारखेला कपडे घ्यायले. ठीक आहे ना चालेल मग 16 तारखेला जाऊ तर कपडे घ्यायले.
कपडे घ्यायला आले, कोण कोण जाईल तुमच्याकडचं? काही नाही, आता या बायाचे कपडे राहते, जातीन बाया बाया कपडे घ्याले. ते पोरीची आई जाईन, पोरगी जाईन, आणि पोरीची मामी जाईन, आणि एखादी फ्रेंड गेली तर गेली तिची. हाव काय, ठीक आहे ना, मग आपलं काही कामच नाही आहे, नाही काय? हाव ना, विनाकारण ह्या बायाला वेळ लावते ना कपडे घ्यायला, लयच पाहत राहते. आणि शेवटी त्यांच्या पसंतीनं घेणे आहे, तर त्या कारण त्याच घेतील. आम्ही काही जाणार नाही दोघंचे दोघं. त्यांना गाडी करून देऊ, ते चालल्या जातील. ठीक आहे ना, मग तुम्ही गाडी करून, ठीक आहे, चालले जा तिकडनं. आणि नाही गाडी केली तर आहे बस ना, बस नाही जाता येते तिकडे. आता पाहू ना, तसं आहे ड्रायव्हर तसा गावातला, घेऊन जाईन तो 4-5 जणीले, आणि येईन आपण संध्याकाळी घेऊन वापस. तसे तुम्ही तितक्या वाजतापर्यंत येऊन जा. तुमच्या घरून कोण कोण जाते तर. नाही, माझी पोरगी जाईन, आणि हे जाईन, आणि हा जाईन, आणि एखादा याचा मित्र असेल तर तो जाईन मग. आणि एखादी गावातली बाई घेऊन जाईन, एखादी लागते तर. हाव ना, बरोबर आहे ना, लय वेळ लावते ना बाया कपडे घ्यायले, लयच वेळ लावते. काय करता मग, ते एक जणी घेते काय, त्या सगळ्याच घेते कपडे. हाव ना, आता बाया सोबत गेल्या घेणारच आहे. मी काय म्हणतो, तुम्ही हॉलचे पैसे देसान काय, मी जेवणाचे पैसे देतो. ठीक आहे ना, चालेल, मग तुम्ही जेवणाचा खर्च द्या, आम्ही हॉलचे देऊन देऊ. तो बँड गिंड आणि घोडा कोणाकडून, त्या हॉलचेच तर पैसे लय होऊन जाते. आता बँडचेही तुम्हीच घ्या आणि घोड्याचंही तुम्हीच घ्या. ठीक आहे ना, तुमची इच्छा आहे तर आम्ही घेऊन टाकू, त्यात काय आहे. मग कपडे कसे घ्यायचे, तुम्ही तुमचे घेता की तुम्ही आम्हाला घेऊन देते ना आम्ही तुम्हाला घेऊन द्या? मी काय म्हणतो, आता तुमच्या पोराले महाग पसंत येते, सस्ते पसंत येते, नाही का? ते आपल्या आपल्या हिशोबानं दोघं वेगळे वेगळे घेतलेलेच बरं. फक्त जाऊ द्या सोबत, आम्ही आमच्या पोरीचे पैसे देऊ, तुम्ही तुमच्या पोराचे पैसे द्या. ठीक आहे ना, चालते तसं. आपल्याला जसं पाहिजे तसं घेता येते मग, नाही काय? कोणाचे महाग हो, कोणाचे सस्ते हो, नाही तर मग ते कसं होते, पोरीनं 10,000चा घेतला तर मग पोरगा 8,000चा घेते, नाही का? हाव ना, बरोबर आहे. ते त्याचं तेच पडते, त्यापेक्षा ते आपलं आपलंच घेतलेलं बरं राहते. फक्त जाऊ द्या सोबत, ते मॅचिंग गिचिंग काय म्हणते ते घेतील आपस, ते नाही काय? आणि ते जवळजवळ एकाच गावाला जाऊन राहिले म्हणून एक साथ घेऊन राहिले. नाही तर दूर दूरचं असलं तर मग कायले एक साथ न एक साथ जाते, ते वेगळे वेगळे जाते ते. हाव ना, ठीक आहे ना, आपला काही हर्ज नाहीये बा. पण जाऊ द्या, घेऊ द्या त्यांनी कपडे गिपडे घेते तर. हाव ना, बरोबर आहे. मग किती लोकांचा कार्यक्रम आहे? 500 लोकांचा कार्यक्रम घेऊ आपण. हाव का, ठीक आहे ना. तुमचे 500 इथून आले की आमचे धरले तुम्ही? नाही व, तुमचे सांगा ना, तुम्ही किती लोक घेतात तर. काही नाही, आम्ही 200 लोक येणार आमच्याकडचे. हाव काय, मग आम्ही 300 घेऊन घेऊ, 500 होऊन जाते. आणि चांगला होते कार्यक्रम, जास्त लोकांनी बोलवतं मग गर्दी होऊन जाते, आणि मग नेमधी सोयी नाही करू शकत आपण, नाही काय? हाव ना, ठीक आहे ना, कमी लोकांमध्येच बरा होते कार्यक्रम. विनाकारण जास्त लोकांनी बोलवा आणि त्यांनी तपलीक आणि आपल्याला तपलीक. ठीक आहे मग, चांगलं आहे. आता जे ठरलं आपलं ते ठरलं, नाही काय? जे मानापानाचं आहे हे बाया बाया बोलून घेतील, काय करणार त्यातले काय नाही तर, नाही काय? आपण तो याही भेट करतो त्याचं आहेच मग. हा व, ते तर करावंच लागते ना. करून टाकू ते याही भेटचं वगैरे. मी काय म्हणतो, कॅमेरामॅन तुम्ही सांगून राहिले ना, व्हिडिओ शूटिंगवाला, फोटोवाला. काहून तुम्ही सांगून नाही राहिले काय फोटोशूटवाला? नाही, आम्ही कॅमेरामॅन सांगतो आणि शूटिंगवाला सांगतो. मग त्याला काही इकडे घेऊन येणार, तिकडे हळदीचा दिवसा कार्यक्रम घेणार आहे, तो त्यात होऊन जाईल मग आमचं. लयच शॉर्टकटमध्ये घेऊन राहिले. नाही व, एक तोडी आमची भाजी, 2 भाजी आहे ना, आणि त्यात भाऊही आहे, तर मग लय करा लागल ना, तुम्हाला तर म्हटलं होतं. ठीक आहे ना, काय करणार आहे, ते फोटोही काढून मला फोटो काढते काय करते त्या कागदांचं. 4 फोटोही काढले, 10ही काढले, तर ते नंतर कोणी पाहती नाही मग त्यांना. हाव ना, ते तर आहे, पण हाऊस असते एक. ठीक आहे ना काका, आम्ही सांगून देतो, व्हिडिओ शूटिंगवालाही सांगतो आणि फोटोवालाही सांगतो, आणि घोडाही पाहून घेतो. ठीक आहे ना, पाहून घ्या. मी काय म्हणालो, पोराचा मामा नाही दिसला, बाईचा भाऊ नाही दिसला साक्षगंधामध्ये? नाही हो, त्यांना बोलवलं नव्हतं ना म्हणून. हाव काय, लग्नामध्ये तरी बोलवसान ना. साक्षगंध कसं छोटंसं होतं ना, म्हणून काही बोलायला नाही. आता लग्नाला बोलून घेते. नाही हो, आता दिसले नव्हते ना साक्षगंधात, म्हणून आता विचारून घेतलं. नाही ना, आहे येते ते. केला आता त्यांनी फोन साक्षगंधाले, पण ते नाही म्हणत होते, राहू दे म्हणे बाई, नंतर येतो म्हणे लग्नात, आता काही येत नाही साक्षगंधात. ते गाडीवर ऍक्सिडेंट झाला होता ना त्यांचा, तर पायाला लागलं होतं, तर ते येऊ शकले नाही. हाव काय, आता कशी आहे तब्येत? काही नाही, चांगली आहे, प्लास्टर झालं होतं ना, म्हणून ते येऊ शकले नाही. हाव काय, नाही सहज विचारलं, दिसले नाही ना म्हणून विचारलं. येते ना लग्नामध्ये, मग भेट घेऊन घ्या. ठीक आहे ना. हॉल किती मध्ये ठरवला मग तुम्ही? काही नाही, 90 मध्ये ठरला तो हॉल. पाणी गिनीचं पाणी त्यांच्याकडूनच आहे, आणि हॉल आहे. तुम्ही रात्रीपासून येऊ शकता तिथं, जर यायचं असून तुम्हाला तर, नाही तर मग सकाळी या. मग तसं रात्रीचं मग जेवणा घेण्याची सोय केली का तुम्ही?
नाही ते काही केली नाही आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मग करून टाकू, त्यात काय आहे. 100 लोकांना किती लागते नाही काय. नाही रात्रीचं काही येत नाही. आता पाहू, विचारतो आता घरी काय म्हणते तर मग तसं सांगतो आम्ही तुम्हाला. रात्री जायचं काय, आता ह्या पुरीनं जर म्हटलं की आव रात्रीचं चाललं जाऊ आपण तिथं, तर मग येतो आम्ही. नाही आम्ही जाणार नाही आहे, आम्ही घरीच राहणार आहोत. घरूनच काढणार आहोत वरात, कारण जवळच आहे ना. मग वराती फिरणं होते. हा बरोबर आहे ना तुमचं. ते कसं गावातल्या गावात आहे ना तुमचं. आता पाहू, नाही तर सकाळीच येऊन जाऊ आम्ही. नाही मग ते तसं असून तर पण सांगा लागन ना. मग एक दिवस एक्स्ट्राचा वाढून घ्या लागन. जाऊ द्या ना, मग दिवस वाढवला तर मग पैसे लागन ना. मग त्यापेक्षा जाऊ द्या ना, जितक्यात ठरलाय तितक्यात ठरून घ्या. आणि चांगलं झालं. कमी पैशात ठरवलं तुम्ही, चांगलं ठरवलं, व्यवस्थित ठरवलं. हाव ना. नाहीच म्हणे ना तो, 10,000 रुपये कमी करायला येई म्हणत होता. मी म्हटलं कसं नाही ना, करा ना. आपल्या गावातलं काम आहे, असं आहे तसं आहे. तेव्हा केलं त्यांनी, नाही तर करतच नाही होता. तो कसा लय दिवस झाले बुक केला ना, त्या कारण तो स्वस्तात पडला. आता जर गेलो वस्तू करायला तर मग लय महाग दिला असता त्यानं. म्हणून मी पहिलेच ठरवून घेतलं. चांगलं झालं ना, तसंच करा लागते. ऐन टाईमवर जाणं काही बी करायला तो लय महाग देते ते. हो ना, बरोबर आहे ना. चला मग हॉल पाहायला चालले जाऊ. चला ना, आम्ही तिकडे तिकडे घरी चालले जाऊ. तर भाऊ थांबा ना, संध्याकाळचं जेवण करून जा ना. जेवायला या म्हटलं तर आले नाही तुम्ही. येऊ ना, आता लग्न झाल्यावर येऊ. जेवणच आहे मग. ये नव्हते ना बाई, नंतर येतो आम्ही. आता कसं काम आहे ना, त्या कारण सकाळी आम्ही शेतात गेलो होतो. औषध वगैरे फवारणी करायची होती, त्या कारण वेळ झाला. म्हणून तो पतला जेवायला नाही येणार. जेवायला आलो की लय वेळ लागून जाते. ठीक आहे बा, दादा तुमची पोरगी आल्यावर या तरी मुक्कामी या मस्त. बरोबर आहे ना, नक्कीच येऊ आम्ही. चला मग बुवा, येतो. चला ना, हॉल पाहायला चाललो जाऊ. चला मग येतो बाई. ठीक आहे ना, या. बापरे, मिठाईचा डब्बाच घेऊन आली तू. काही गुड न्यूज आहे का? हवं ताई, गुड न्यूजच आहे. खरंच का व? मला लय खुशी होऊन राहिली. हवं, मी किती वेळची वाट पाहत होते. काय सांगलं डॉक्टरनं काय नाही. म्हटलं फोनही करावं, तर मग काय केला नाही फोन. नाही ताई, आम्हाला वाटलं आता डब्बाच घेऊन जातो मिठाईचा मस्त. नाही काय? आपली राणी कुठे गेली? काही नाही, ते आलीच नाही शाळेतून. अजून काय म्हणतात डॉक्टर? काय नाही, ते म्हणत होते की झाले म्हणे 2 महिने तुम्हाला आता. आता या म्हणे 4थ्या महिन्यात जा म्हणे सोनोग्राफी करायला. औषध दिली त्यांनी आणि चांगलं आहे म्हणे सगळं काही. आता फक्त काळजी घ्या म्हणे. हाव का व? बरं झालं ना, चांगलं झालं. देऊन दिलं देवानी तर, नाही काय? घ्या ना मग वहिनी मिठाई. घेतो ना आता. आता पार्टीच घेईन तुमच्याकडून. हाव ना, देतो ना पार्टी. नाही व, मस्त सुखानं राहा, आनंदात राहा. आणि दवाई गोळी व्यवस्थित करा आता. डॉक्टर तर जाच लागते महिन्याच्या महिन्याला. किती खर्च आता. तर जास्त दगदग काही करू नको, मस्त आराम कर. हा ना ताई, आरामच करतो. आई कुठे गेली ना? आहे ना, तिकडेच काय त्या. काय झालं व? काय होणार आहे? तुम्ही आजी होणार आहे आता. काय बोलते? काय बोलते मी आता? तुम्ही आजी होणार आहे. हाव का व? तुला अजून एक हुंड आलं काय? नाही व, मला कशाला होईल? ह्या दोघांनी हुंड आलं. तुम्ही काही बोलते. हाव का व? अश्विनीले होते काय? चांगलं आहे ना मग. तेच तर म्हटलं. हे बिमार राहून राहिली. मी म्हणतच होती डॉक्टरचं जा म्हणून. हाव ना, तुम्हाला लवकर सुचलं नाही दवाखान्यात पाठवायचं. हाव का रे? डॉक्टर काय म्हणे मग? किती महिने झाले? काय नाही, 2 महिने झाले म्हणे. काळजी घ्या म्हणे आता तुमची. हाव का व? मस्त काळजी घ्या आता. मस्त दूध पी, मस्त गोरं गोरं होते मग. नाही काय? हाव, या बुड्डीला माहिती आहे. दूध पिल्यानं गोरं होते म्हणते. तर सगळ्यांनी दूध पिलं असतं, कायले काळे झाले असते. हाव का व? मस्त मेथीची भाजी जी खायचा मस्त. आणि फळं फ्रूट दूध दही सगळं खाता मस्त. हे खात नाही ते खात नाही कर्ज नको. हाव नाही, खातो ना आता. तुम्ही घ्या ना पहिले मिठाई तर घ्या. हाव ना, मला त्याला खुशी होऊन झाली. चांगलं झालं माय लवकर गुड न्यूज दिली तर. नाही तर मला वाटलं पाहायला लागते काय 4-5 वर्ष मला वाट आता. त्या कवितालाही सांगून देજો फोन करून. हा, आता तुम्ही सांगून देजा ना. तुम्ही काय करणार का फोन तुमच्या पोरीले? लगेच करसान. मग काय झालं सांगितलं तर. तर तिचा हात पण का ती आता होईन तर तिला पसंत येणार काय? हा, तू अशीच तर बोलतो. हा, तुम्ही दिंडोरा पिटवा सगळ्या तुम्ही. आता मी दिंडोरा पिटवते काय? माझ्या पोरीला सांगून राहिली फक्त. राहू दे बाई, काही सांगत नाही मी. तूच सांगजो. तुला जेव्हा मनात वाटन तेव्हा सांगजो. नाही आता तुम्ही भांडू नका तर विनाकारणचं गोष्ट. आणि तुम्ही असे करते. ठीक आहे आई, तू हा लड्डू खा. आता मी चाललो, डेअरीवर जायचं आहे मला लवकर. हाव रे बाबू, जा आरामात जाजो. येतो मी डेअरीवरून. हाव व, ठीक आहे. मग संध्याकाळी स्वयंपाक मीच करतो. येजो इकडे जेवण करायला. नाही ना ताई, राहू द्या ना, मी करतो ना. नाही व, इकडेच येजो, इकडेच करतो मी. आता येजो ना, इकडेच करते ते तर. ठीक आहे ताई, मी हा लड्डूचा डब्बा इथंच राहू द्या. नाही व, घेऊन जाई ना काय? नाही ना, राहू द्या. राणी खाते. हाव, तिला तर लय आवडते. आणि लय खुश होईन ते. कोणी आपल्यासोबत येते म्हणून राहा नाही. चांगलं एक बाळ येते आपल्या घरात तर. हाव ना ताई, मी येते कपडे चेंज करून. हाव, ये ना, ठीक आहे. काय व, बाबू कुठे गेला? काही नाही, झोपलाय तो, आराम करतोय. हाव काय? साई संध्याकाळी झोपव काय तिला त्याला? तर झोपला तर त्याला काय म्हणू की झोपू नको? छोटा आहे तो, काय झालं झोपला तर? कसा झाला प्रवास दिवस? मस्त व, काय होणार आहे, डायरेक्ट तिथून गाडी आहे तर टेन्शनच नाही राहत. पहिले आणायचं होतं, तुम्ही एकटेच येऊन गेल्या. आता शेतीची कामं होते ना, मग नंतर येईन ते. आई जेवतं का? ताट वाढायला लवकर. जेवण ना रे, वेळ आहे अजून. आता चहाच बनवायला लावतील पहिले. ठीक आहे ना, चहा बनवतो मी पहिले. तर जेवण करून घेतलं असतं आई. जेवण बनवलंच आहे तिनं. नाही रे, थोड्या वेळाने जेवण ना, आताच तर आले मी. ठीक आहे, तू इच्छा जेवायचं असेल तेव्हा सांगून द्यायचो तिले. ताट वाढून देईन ते.
काऊन रे, तू जेवणार नाही का? आपण सोबत जेवू ना. नाही बाई, मला मित्रानं पार्टी दिली आहे, तिथं जा लागते. हाव का रे, ठीक आहे मग. का मला स्वयंपाक करायच्या पहिले सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही की तुम्ही बाहेर जाणार जेवण करायला म्हणून. अहो मला तो खाली भेटला, तो म्हणाला चल बाहेर जेवण करायला जाऊ. मग चाललो. अचानक ठरलं, तो म्हणे चाल जेवण करायला. म्हटलं ठीक आहे, मी येतो आईले घरी ठेवून. तुमचं मस्त आहे ना, सांगायला पाहिजे होतं का मला. मी स्वयंपाक नाही केला असता तुमचा. मग काय होते, मी उद्या सकाळी खाऊन घेईन ते. तू नको टेन्शन घेऊ तर. हाव बस करा, तसं बोललं म्हणजे झालं तुमचं नाही. पण सांगितलं असतं ना, मी काहीतरी बनवलं असतं आमच्या दोघी करता. जाऊ दे ना बिचारे, आता जाऊ नये का मी? नाही ना, जा ना, मी कुठं नाही म्हणते तुम्हाला. नाही तू म्हणत असेल तर मी जात नाही. नाही हो, जा ना. येतो मी थोड्या वेळात, 2 तास लागन. ठीक आहे ना, या ना. येतं बाई मी. ठीक आहे ना, ये ना. काय व लग्न गिग्न कधी ठरलं मग ते भावाचं? हाय ना, किती तारखेचा? एक फरवरीचं लग्न ठरलं. हाव का व, फरवरी महिन्यात ठरलं काय लग्न? मग तर सांगायला पाहिजे होतं मला पहिलेच. का नाही व, मग मी आले नसते ना. तुला जा लागन ना लग्नासाठी. आता मी येऊन गेले. पाहू ना, वेळ आहे अजून. मग झाली काय शॉपिंग गिपिंग तर यायची? नाही व्हायची अजून, वेळ आहे अजून. करा शॉपिंग गिपिंग तर लयच लवकर काढलं व लग्न. हां, साक्षगंध होऊन झाले ना आता 2 महिने. मग आता लग्न काढून घेतलं. हां बरोबर आहे ना, जास्त दिवसही काही ठेवू शकत नाही ना. एकदम साक्षगंध झाल्यावर लगेच करून टाकायला पाहिजे, नाही तर तुटलं गिटलं तर अजून डोक्याला ताप नाही. हाव ना, तेही होते ना. मग लग्न कुठं काढलं? काही नाही, तिथंच परतवाड्यालाच लग्न आहे ना. हाव का व, घरी घेतलं काय लग्न? नाही, पोरा दोघं मिळूनच करत आहे, पण परतवाड्यात करत आहे. हाव काय, चांगलं झालं ना मग, दोघं मिळून चांगलंही राहते. ताईला आणायला पाहिजे होतं. ताईला हॉस्पिटलमध्येही न्यायचं होतं ना, तर आणायला पाहिजे होतं. नाही वा, आता पुढच्या वेळेस येईन ना, तर मग ते दोघंच येतील, मी घरी राहून जाईन. घरी राहिले पाहिजे ना, गावामध्ये घर बंद करून येता येत नाही. ठीक आहे ना, चालन तसं कर जा. मग पुढच्या वेळेस पाठवते मी, मार्चमध्ये येते ते दोघंचे दोघं. ठीक आहे ना, चालन ना. त्या शेंगा गिंगा आणले मी पिशवीतून, काढून घेऊन घेजो, नाही तर खराब होऊन जाईन. थोडासा संबार आहे, वांगे आहे, मिरची आहे, मस्त बाजारही करून आणला मी. हाव का, एवढं बाजार कशाला आणत बसल्या? घेतल्या जाते तिकडनं. नाही व, ते म्हणे घेऊन जा म्हणे, त्या आई कामा येईन म्हणे त्यांना आरतीले. हाव ना, बरं झालं, चांगलं झालं, जाऊ द्या. बोरं आले नव्हते काय? नाही व, झाडाची याचे अजून. हाव काय, झाडाचे बोरं मस्त लागते. मस्त मेथी आणली आहे मी, उद्या मस्त पराठे करून देतो मेथीचे. हाव नाही, चालन ना, ठीक आहे ना. उद्या सकाळी करून देता का? हाव नाश्त्याला करू ना. हाव ठीक आहे ना, चालन मग. मेथी किती तोडून गिडून ठेवून देतो. आण ना इकडे, आपण दोघी तोडत बसू, तोडून गिडून ठेवून देऊ सगळं काही. ठीक आहे ना, आणतो. चला मग मित्रांनो, भेटू उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मराठी लता गाव कॉमेडीला. आणि कमेंट करून सांगा पण कोण कुठून आमचा व्हिडिओ बघतात तर. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट